पुन्हा एकदा वेलकम तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे मी स्टावेंजरला, म्हणजे नॉर्वेमधलीच एक कंट्री आहे, नॉर्वेमधली एक सिटी आहे. आजची सिटी पण खूप चांगलीच आहे तशी, म्हणजे चांगलीच आहे. बाहेर गेल्यावर कळेल तुम्हाला. इथून शिपमधून तर खूप भारी दिसत होते आणि थोडंसं वाचलं याच्याबद्दल, सर्च केलं तर ते पण चांगलं निघालं आहे. थोडंसं हिस्टॉरिकल प्लेस आहे. तर भेटूया बाहेर. सगळ्यात आधी चेक करूया IPM. आज आहे स्टावेंजर 18/6 ऑरेंज. तर माझा सिल्वर IPM आहे. जीन्स घेऊन जाऊया. परफेक्ट. तर ज्यूस प्यायला तर थोडं फ्रेश वाटतं आहे आणि जसं बाहेर आलो तर अजून फ्रेश वाटतं आहे. हे बघा गाडी वगैरे कशा असतात, अशा गाड्या खूप बघायला मिळतात. सिटी बघा. खूप आहे, थंडी खूप आहे आणि मी आलोय फक्त शर्टवर आणि हे घातलंय. वाटलं नव्हतं की थंडी असेल जास्त, असं डायरेक्ट आलोय बाहेर. जास्त वेळ राहू शकणार नाही बहुतेक मी, पण प्रयत्न करेन. आणि सिटी बघा. ही सायकल मला चालवायची एक दिवस, भारी आहे. नॉर्वेमधली ही सिटी, हिचं पॉप्युलेशन आहे ऑलमोस्ट 1,20,000 आणि नॉर्वेमध्ये लोकसंख्येमध्ये 4 नंबरला ही सिटी येते. तर मी थोडा बाहेरचा आवाज अवॉइड करायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे जसं की एकदम सायलेंट प्लेसमध्ये, जागेमध्ये येतो आहे. तर ही सिटी, नॉर्वेमधली ही सिटी फेमस आहे की हिच्या रिच कल्चरसाठी आणि नॅचरल ब्युटीसाठी. निसर्ग सौंदर्य इथल्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने जपलं आहे, जसंच्या तसं. आणि इथलं कल्चर, इथलं राहणीमान इथलं थोडंसं हाय लेवलचं आहे. म्हणजे इथे जेवढे पण जॉब्स आहेत ते हाय सॅलरीवाले जॉब्स आहेत. आणि ते कॅथेड्रल म्हणून एक चर्च आहे, तो सर्वात जुना, म्हणजे नॉर्वेमध्ये सर्वात जुना चर्च आहे. फेमस आहे, नॉर्वेमध्ये फेमस आहे. तर तो आपण बघूया पुढे. आणि जसं की मी बोललो की इथे जास्त सॅलरी पे करतात इकडचे जॉब्स, कारण इथे तेलाचं उत्पन्न जास्त आहे. या सिटीचे मी 2 ब्लॉग करणार आहे. एक तुम्हाला फक्त इथलं राहणीमान कसं आहे ते दाखवेन, म्हणजे या लोकांची घरं कशी आहेत, लोक कशा पद्धतीने राहतात. आणि एक थोडंसं ओल्ड प्लेस आहे, म्हणजे ते थोडंसं हिस्टॉरिकल काही जागा आहेत तर त्या दाखवेन ह्या ब्लॉगमध्ये. आणि नॉर्वे म्हटलं की नॉर्वे, बर्गन, जर्मनी हे सगळे देश म्हटलं की महाग तेवढेच आहेत, खूप महाग आहेत. आणि इथले बघू शकता शॉप्स कसे आहेत. चालून बघू शकता माझं कसं आहे. थंडीचे कपडे खूप छान, म्हणजे एकदम भारीच मिळतात तिथे, बघू शकता तुम्ही. पण महाग पण तेवढेच आहेत. हे 75 युरोच आहे, म्हणजे ऑलमोस्ट 7,000 पकडा तुम्ही. हे 35 युरोच आहे, 3,500 पकडा ऑलमोस्ट. फक्त एवढंच. तर पुढे दाखवूया हे सगळं.
नॉर्वेमधला हा सर्वात जुना चर्च आहे, सर्वात जुना. चौथ्या शतकात आता 20व्या शतक चालू आहे. 4थ्या शतकात हा बांधला गेला होता. विचार करू शकता किती जुना आहे. आणि स्टावेंजर नॉर्वेमध्ये सगळ्यात जुना पहिला कॅथेड्रल हा आहे. आता सध्या बंद आहे कारण त्याचं रिनोव्हेशन चालू आहे, त्याला नवीन बनवतात पुन्हा. असंच फिरता फिरता अजून एक चर्च दिसला इथे, सेंट पेट्रिक किर्के चर्च. पण खूप सुंदर आहे, खूप मोठं आहे, बाहेरून खूप मोठं दिसतोय. बंद आहे वाटतं, त्यामुळे मी आतमध्ये गेलो नाही. खूप छान दिसतोय. इकडचे टेम्पो बघा कसे आहेत ते, छोटा. इथे एक गोष्ट दिसली, इथे ट्रक थांबलाय, यांचं काहीतरी करतायत, सामान लोड वगैरे. इथे गाड्या थांबल्यात पण एक पण जण हॉर्न वाजवत नाही, सगळे शांत उभे. आपल्या इकडे असते तर शिव्या घालून ठेवला नसता या ट्रकवाल्याला नक्कीच. हे बघा, यांचं लोडिंगचं काम चालू आहे, उतरत आहेत. एक पण जण हॉर्न नाही वाजवत आहे, एक सुद्धा. इकडे जशी घरं लाकडी आहेत बाहेरून, तसं त्यांनी बिल्डिंगला स्ट्रक्चर सुद्धा लाकडीच दिलं आहे. पूर्ण स्ट्रक्चर लाकडाचं आहे बाहेरून, फर्निचर. म्हणजे जो आपला वेगळेपणा असतो त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे मोठे बिल्डर्स आहेत तरी सुद्धा त्यांनी, म्हणजे जे जुन्या काळापासून चालत आलं आहे त्यांचं लाकडी, सगळं लाकडाचं बनवायचं, तर त्यांनी तसंच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच मी की त्यांची घरं कशी आहेत ती लाकडाची. ह्याने बाहेरून बांबूचं स्ट्रक्चर केलं आहे. सगळीकडे अशा जॉईनवाल्या बस बघायला मिळतात, मोठ्या मोठ्या. जसं की मागच्या ब्लॉगमध्ये बोललो की इकडे आता उन्हाळा चालू झाला आहे, तर दिस इज अ प्रूफ. समर पार्टी सेल, तर हा सेल लागला इथे. आपल्याकडे आता ऑलमोस्ट पावसाळा चालू झाला आहे, मान्सून चालू झाला आहे. तुम्ही जर नोटीस केलात तर त्यांनी सगळंच, इकडच्या लोकांनी सगळंच असं डेकोरेशन केलं आहे आउटसाईड, फुलांचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही. इथे पोल दिसतोय, पोलावर सुद्धा तसंच केलं आहे. सिटी रिच कल्चरसाठी का ओळखली जाते याचं एक छोटंसं एक्झाम्पल माझ्याकडे आहे, तर मी इथे दाखवतो तुम्हाला. आता छोट्या जागेत सुद्धा यांनी किती आकर्षक प्रकारे, म्हणजे असं एकदम सुंदर असे रेस्टॉरंट्स खोललेत ते बघा. म्हणजे एक स्टँडर्ड असतो, तो स्टँडर्ड जपण्याचा प्रयत्न केला आहे. जिकडे नजर जाईल तिकडे फुलांचं डेकोरेशन, फुलं झाडं सगळंच डेकोरेट करून ठेवलं आहे. खूप छान दिसतंय, खूप छान सिटी आहे. काढायला खूप 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 भारी स्पॉट आहेत, पण आलोय मी एकटा कारण ब्लॉग बनवायचा होता. सध्या एकटाच फिरतो ब्लॉग बनवायला.
वॉलबर्ग टॉवर, वॉच टॉवर बोलतात त्याला, वॉलबर्ग. तर हा एक जुना, एकदम जुना 1850 मध्ये बनलेला वॉच टॉवर. तर इथून थोडीशी हिस्ट्री याच्याबद्दलची. तर हा टॉवर बांधला गेला होता की इकडे समुद्र आहे, बघू शकता तुम्ही. इथे आमची शिप उभी आहे, ही शिप आहे. तर इकडून कोण येतंय का हे बघण्यासाठी हा बांधला गेला होता. हा तोफ वगैरे जुने आहेत. तर तुम्ही की कशा पद्धतीने आणि जपलंय, म्हणजे ते रिनोव्हेशन थोडंसं करून कशा पद्धतीने ठेवलंय, त्याने जपण्याचा प्रयत्न केलाय. इथं झारामध्ये जाऊन बघूया. वर्ल्ड फेमस ब्रँड आहे, सगळीकडे मिळतो. जेवढं पण मी आतापर्यंत फिरलो आहे, ब्राझील, स्पेन, इटली, सगळीकडे झारा आहे. झारा सगळीकडे अवेलेबल आहे. तर आपलं खाली आहे सर ऑलमोस्ट 4000च आहे हे पॅन्ट वगैरे, 4000 आणि ऑलमोस्ट सगळीकडे प्राईस मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सगळीकडे सर्व ब्रँचला ऑलमोस्ट सेम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ऑलमोस्ट मी तुम्हाला 50% सिटी कशी आहे ती दाखवली आहे. म्हणजे इथलं हिस्टॉरिकल प्लेसेस दाखवले आहेत आणि थोडेसे शॉप्स वगैरे दाखवले की इथलं कल्चर कसं आहे ते दाखवलं आहे. तर तुम्हाला कळलंच असेल की खरोखरच रिच कल्चर आहे इथलं, की आणि राहणीमान पण थोडं उच्च दर्जाचं आहे. खूप आवडली सिटी मला, खूप भारी आहे. तुम्हाला पण ते तुम्ही तर बघितलाच असाल. अजून एक या सिटीचा ब्लॉग बनवेल. इकडे पुढे त्यांचं या साईडला तुम्हाला दिसत असेल घरं आहेत. तर ही सिटी आहे आणि तिकडे लोक राहतात. तर म्हणजे इकडे शॉप्स वगैरे आहेत जे आता मी तुम्हाला दाखवतो आहे, आणि त्या साईडला लोक राहतात वगैरे, त्यांची घरं आहेत स्वतःची. तर ते नेक्स्ट ब्लॉगला दाखवेन, नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल हा. आणि माझ्याकडे वेळ पण कमी आहे. आता मी चाललो आहे, थंडी पण खूप लागायला लागली आहे. जसं जसं टाईम वाढत चाललं आहे, जसं माझ्या बॉडीचं टेम्परेचर डाऊन चाललं आहे आणि थंडी वाढत चालली आहे. शॉपिंगसाठी खूपच महाग आहेत, रस्त्यावरचे स्टॉल पण खूप महाग आहेत. तर या सिटीमध्ये अजून एक फेमस स्पॉट आहे. तर हे लोक तिथेच गेले होते, आणि आमची शिप आहे. तर त्या स्पॉटवर जायला बोटीने जायला लागतं किंवा बाय रोड पण जाता येतं. तो स्पॉट थोडा असा आहे. तर त्या स्पॉटवर रोडने पण जाता येतं, पण बाय रोड फक्त जायला तिथपर्यंत 1 तास लागतो. आणि तिथून वरती म्हणजे थोडासा डोंगर आहे आणि तिथून चांगला व्ह्यू मिळतो. तर तिथे गाडीने जायला ऑलमोस्ट 1 तास लागतो आणि तिथून वरती डोंगरावर चालत जायला ऑलमोस्ट 1.5 तास लागतो. तर ऑलमोस्ट यायला आणि जायला फक्त 4 तास तरी पाहिजेत, कमीत कमी 4 तास, जास्तीत जास्त कमीत कमी 4 तास तरी पाहिजेत. आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, नाहीतर नक्कीच गेलो असतो मी. जाता जाता इथे टॅक्स फ्री शॉप दिसलं, तर त्याची किंमत थोडीशी बघूशी वाटली मला, म्हणून आतमध्ये आलो आहे. वा, व्हेरी नाईस. कुत्रं बघा, कुत्रं खूप जण पाळतात इकडे, कारण इकडे सगळीकडे स्वच्छता भरपूर आहे. तर ते घाण वगैरे होत नाही. तर ऑलमोस्ट सगळेच जण कुत्रे पाळतात. तर टॅक्स फ्री शॉप, तर प्राईस बघून टॅक्स फ्री वाटतच नाही आहे, कारण प्राईस खूप भारी आहेत, हे रिअल वाटतंय. माझ्यासोबत जेवढे पण काम करणार आहेत ते जात आहेत,
एक महिना शेवटचा उरतो ना की पुढच्या महिन्यात मी जाणार आहे, तेव्हा ते शॉपिंग चालू करतात. मला अजून खूप वेळ आहे, मला पण 1 महिना राहिला होते. तर जेव्हा यायची वेळ असते त्याच्या 1-2 वीक आधी शॉपिंग चालू करतात. आधीच घेऊन ठेवत नाही, कारण ते सावरायला खूप लागतं. सध्या मी शॉपिंग अजून चालू नाही केलं, काहीच चालू नाही केलं, काहीच घेतलं नाही. चॉकलेट्स घेतली होती, बेल्जियमला चॉकलेट्स घेतली होती, बस तेवढी शॉपिंग केली. बाकी काय नाही. इकडे प्राईस बघा, टॅक्स कुठून इकडचा 1 क्रोनो म्हणजे इकडचा जो करन्सी 1 क्रोनो म्हणजे इकडचा इंडियामध्ये 7 रुपये होतात. 1 क्रोनो इज इक्वल टू 7 रुपीज. जसं की डॉलरची अमाऊंट आहे 82 रुपीज आहे. $1 1 क्रोनो इज इक्वल टू 7 रुपीज. त्यानुसार तुम्ही चालू करा. कझाकची चार्ज ऑलमोस्ट 1200 काही लोक असतात की अशी कलेक्शन करतात. मी तुम्हाला कॅथेड्रल दाखवला. पेट्रोलियम म्युझियम मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि एक कोणतं तरी म्युझियम आहे, हे ओल्ड टाऊन आहे, तर ते इकडे आहे, ते नेक्स्ट ब्लॉगला मी दाखवणार आहे. आणि हा एक म्युझियम आहे, कॅनिंग म्युझियम, प्रिंटिंग म्युझियम, तर तो एक दाखवायचा प्रयत्न करेन. तर आलो आहे मी रिटर्न. झालं एवढंच, आज मला वेळ संपला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. शिप आहे आणि आलो आहे मी. तर थोडं काहीतरी नवीन बघायला मिळालं असेलच तुम्हाला. आणि हा ब्लॉग इथेच संपला आहे. भेटूया एका नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.